तर मैत्रिणी, कशी आहेस? बरी आहेस ना? मागच्या व्हिडिओला सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लहान मूल आल्यानंतर मोठ्या मुलाची काळजी कशी घ्यायची, ह्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दिलं त्याच्यानंतर हा विषय पुढे वाढवायचा मी विचार केला. तर दुसऱ्या मुलाचा जेव्हा आम्ही विचार केला किंवा जेव्हा दुसरा चान्स आम्ही जेव्हा घेतला, तेव्हा मनात एकच भीती होती, ती म्हणजे लहान बाळाची मी काळजी कशी घेणार आहे ती नाही, तर मोठ्या बाळाची काळजी मी कशी घेणार आहे. कारण लहान बाळ आल्यानंतर सर्वच लोक त्याच्याकडे बघतात, त्याची काळजी घेतात. पण ह्या सर्वामध्ये ना कुठेतरी आपलं मोठं मूल जे आहे ते निग्लेक्ट होत असतं. ते कुठेही निग्लेक्ट होऊ नये किंवा त्याला एकटेपणा वाटू नये किंवा मग आता माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, कोणीच लक्ष देत नाही असं वाटू नये. म्हणून आम्ही दोघांनी, नवरा बायकोंनी मिळून काही ठाम निर्णय घेतले. त्या निर्णयातले काही निर्णय मी तुमच्याबरोबर शेअर करेन. सर्वप्रथम, दिवसातनं रोज 1 तास तरी आपल्या मोठ्या मुलाला द्यायचा. त्याचं सगळं ऐकून घ्यायचं. तो काय सांगतोय, काय घडलं दिवसभरात, स्कूलला काय केलं, बाहेर काय केलं, ग्राउंडवर काय झालं, सगळं ऐकून घ्यायचं. तो 1 तास स्पेशली त्याच्यासाठी ठेवायचा. आणि त्याचबरोबर लहान मुलाबरोबर खेळत असताना त्याला ओरडायचं नाही. लहान बाळाबरोबर खेळू नको, असं करू नको, तसं करू नको, त्याला त्रास देऊ नको. हे जेव्हा आपण सर्व बोलतो ना, तेव्हा त्याला असं वाटतं की अरे, मी त्रास देतो आहे का? खरंच माझ्या भावाला मी त्रास देणार आहे? आईला फक्त ह्याचीच काळजी आहे, माझी काळजी नाही आहे. हे असं त्यांच्या मनात रुजायचं जर तुला थांबवायचं असेल ना, तर सर्वप्रथम त्याच्याकडे लक्ष दे आणि दुसरी गोष्ट, त्याला लहान बाळापासनं खेळण्यापासनं थांबवू नकोस. त्याचबरोबर त्याच्या आवडतीचं जेवण, मी असं म्हणत नाही की रोज तुला वेळ मिळेलच किंवा रोज तू करशीलच, पण येस, जसं आज मी करते, माझ्या मोठ्या मुलाला चवळीची भाजी, मी केलेली चवळीची भाजी फार आवडते. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही टाकतो ज्या चवळीच्या भाजीत टाकल्याही जात नाहीत. तर अशा पद्धतीने केलेली ही भाजी त्याला आवडते आणि म्हणून आज मी वेळात वेळ काढून त्याचं आवडतीचं जेवण बनवायचं ठरवलं आणि ही भाजी करायला घेतली. फॅन्सी असं काही दिलं नाहीस किंवा फॅन्सी असं काही केलं नाहीस तरी काही फरक पडत नाही. आपल्या मुलांना आपल्याकडनं काय हवं असेल ना, तर तो आपला वेळ हवा असतो. कधीतरी थोडा टाईम त्याच्याबरोबर बसून जर तू बोललीस ना, तर तो इतका खुश होईल, तुझी ती मुलगी इतकी खुश होईल की म्हणेल की हां, छोटा बाबू बेबी आल्यानंतर सुद्धा आई बाबा दोघंही मला वेळ देतात. आम्ही हा वेळ वाटून घेतलेला आहे. तो सकाळी जेव्हा स्कूलमधनं रिटर्न येतो दुपारच्या वेळेला, तेव्हा त्याला 1 तास मी देणार आणि त्याचबरोबर संध्याकाळी जेव्हा होमवर्क करायला बसतो, जेव्हा अभ्यास करायला बसतो, तेव्हा 1 तास बाबा देणार. आम्ही अजूनही रात्री झोपताना त्याला गोष्ट सांगायचं थांबलेलो नाही आहोत. उलटं लहान बाळाबरोबर त्यालाही जवळ घेतो आणि त्याला गोष्ट सांगता सांगता आपण आता बाबूला पण एक गोष्ट सांगूया, हां, तू आता बाबूला पण एक गोष्ट सांग, हां, असं करत त्याला इन्व्हॉल्व करून घेतो. जेव्हा तुम्ही मुलांना इन्व्हॉल्व करून घेता तुमच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या निर्णयामध्ये, तेव्हा ती मुलं जी आहेत ती तुमच्याबरोबर कनेक्ट व्हायला लागतात आणि तेव्हा त्या 2 भावंडांमधलं स्पेशली प्रेम जे आहे ते वाढत जातं. अदरवाईज लहानपणी जर मनात एखादा तिढा बसला की आई बाबा एकावरच लाड करतात, एकावरच प्रेम करतात, तर तो कितीही मोठं झालं तरी निघू शकत नाही. म्हणून जर तुला 2 भावंडांमध्ये, तुझ्या 2 मुलांमध्ये जर बॉन्ड वाढवायचा असेल, त्यांच्यातलं प्रेम अजून बिल्डअप करायचं असेल, मजबूत करायचं असेल, तर ह्या छोट्या छोट्या टिप्स तू नक्की लक्षात ठेव आणि मला सांग की तू तुझ्या मुलाला कसा वेळ देतेस किंवा तुमचा ममा बच्चाचा जो टाईम असतो, जो आधी तुम्ही स्पेंड करत होता, तो कसा एन्जॉय करता, काय करता? माझ्याबरोबर नक्की शेअर कर. मला तुझेही अनुभव ऐकायला आवडतील. हे एक छोटंसं कार्विंग आहे, जे माझ्या मुलाची फार इच्छा होती की बाबा असं स्टोन कार्विंग करतात किंवा मग माउंटेन कार्विंग करतात, तसं आपल्याला पण असलं पाहिजे. तर हा स्टोन कसा वाटतोय ते मला